सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण शेगावीचे संत गजानन यांचे चरित्र जाणून घेणार आहोत. कर्तेपणाचा अभिमान सोडून जगाच्या कल्याणासाठी जन्मभर निष्कामपणे कर्म करणे, परमात्मा कर्ता आहे अशी खरी जाणीव उत्पन्न झाल्याने कर्तेपणाचा अभिमान सुटणे, परमात्म्यावर जीवापलीकडे प्रेम केल्याने त्यांचे अखंड अनुसंधान राहणे, त्यामुळे बुद्धी तद्रूप होऊन परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दल पूर्ण संशयरहित बनणे आणि या सर्वांचे पर्यावसान म्हणून परमात्मा स्वरूपाचे साक्षात दर्शन घडणे हे परमार्थाचे खरे स्वरूप आहे. गजानन महाराजांनी आपल्या कृतीतून हे समाज परिवर्तनाचे संदेश दिलेले आपणास दिसून येतात. गजानन विजय या ग्रंथातील पहिल्याच अध्यायातील प्रसंग आपणास अन्नाचे महत्त्व सांगणारा दिसतो. अन्न हे पूर्ण ब्रह्माचे प्रतीक आहे. अन्नामुळे केवळ क्षुधाशांती होते असे नाही, तर अन्न ब्रह्मरूप यज्ञाच्या पूजनासाठी आहुती म्हणून दिले जाते. इतके अन्नाचे महत्त्व आहे. म्हणूनच दानांमध्ये अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. उपनिषदांनी गायलेली अन्नाची महती हे अध्यात्म आहे. गजानन महाराज पत्राळीवरील अन्न खाऊन हाळाचे पाणी पितात, कारण त्यांच्या मते पाणी हे पाणी नसून तीर्थ आहे. श्रद्धायुक्त जे जल आपण पितो त्याला तीर्थ असे म्हणतात. हे तीर्थ जल सर्वसामान्यांची पापकर्मे, मनोविकार दूर करते. म्हणून आपण स्नान करतानाही पवित्र नद्यांची नावे घेतो. पूजा करतानाही सर्व नद्यांच्या नावाचा उच्चार करून कलशातील पाण्यावर हात ठेवतो. तेच पाणी तीर्थ होऊन जाते. पाण्याचे दोन गुणधर्म आहेत, गतिशीलता आणि शीतलता. पाणी स्वतः शीतल असून दुसऱ्यालाही शांत करते. संतप्त झालेला मनुष्य थंड पाण्याने स्नान करताच किंवा थंड पाणी प्राशन करताच शांत होतो. पाण्याची शीतलता हे अध्यात्म, तर पाण्याची गतिशीलता हे विज्ञान आहे. प्रेम आणि श्रद्धा हा अध्यात्माचा पाया आहे. संत गजानन महाराजांच्या जीवनात हे दिसून येते. आज मनुष्याने भौतिक प्रगती खूप केलेली आहे, परंतु मनाच्या खऱ्या शांतीपासून मनुष्य मात्र दूर गेला आहे. अशा वेळी मनुष्याला कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या धर्माची, ईश्वराच्या कृपेची, संताच्या मदतीची आज आवश्यकता आहे. ज्याच्या हृदयात देवाविषयी, संताविषयी अढळ श्रद्धा आणि दृढ विश्वास आहे, असा भगवंत भक्त उपेक्षितही राहत नाही. गणू जवरी हा महाराजांचा भक्त मोलमजुरी करून पोट भरीत असे. त्याने महाराजांकडे कधी काही मागितलंच नाही. त्याची निष्काम भक्ती होती. विहिरीचा दगड फोडताना दारू भरून फोडण्याचे काम सुरू होते. आत दोऱ्या घालून एरंड पुंगळ्या पेटवून विहिरीमध्ये सोडल्या, पण त्या चारही दोऱ्याच्या गाठीवर जाऊन अडकल्या. त्या सरकवण्यासाठी मिस्त्रीने गणूला जबरदस्तीने विहिरीत उतरवले. महाराजांचे स्मरण करीत गणूने पहिल्या पुंगळीला सरकविताच ती तळाशी गेली. दुसरीला सरकवणार तो पहिला सुरुंग उडाला. गणू कपारीत गेला. एक मोठा दगड कपारीच्या तोंडावर जाऊन बसला आणि त्यामुळे गणू वाचला. गणू बाहेर येताच पळत महाराजांकडे गेला आणि म्हणाला, महाराज, तुम्हीच मला हात देऊन कपारीत बसवले, म्हणून मी तुमच्या दर्शनाला येऊ शकलो. देव तारी त्याला कोण मारी. खऱ्या निष्ठेचे बळ शक्तिशाली आणि श्रेष्ठ असते. हेच अध्यात्म होय. सर्व संतांनी मानवी मनाचा गौरव केलेला आहे. मनावर चांगले संस्कार झाले, मनाला चांगले वळण लागले, तर त्याची भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती होते, कारण मनच सर्व गोष्टीचे कारण आहे. समर्थ रामदास स्वामींनी मनाला सज्जन म्हणून 205 मनाचे श्लोक लिहून मनाला वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे. गजानन महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग हेच सांगतो. नोकर कोणत्याही क्षेत्रातील असो, त्याच्या इमानदारीची किंमत केली पाहिजे. चुकणे हा मानवधर्म आहे. फक्त चूक घडणे आणि चूक करणे यातील फरक समजणे महत्त्वाचे आहे. चूक कबूल करायलाही मन मोठे असावे लागते. लीनता आणि नम्रता असेल तरच हे शक्य असते. जिथे अहंकार असेल तिथे अज्ञानापोटी चूक कबूल करू शकणार नाही, चूक माफ करू शकणार नाही.
चूक माफ करायला देखील मालकाच्या मनात औदार्य असणे जरुरी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मारुतीपंत कुलकर्णी यांच्या शेतात तिमाजी हा राखणदार होता. येथे रात्री त्याला गाढ झोप लागली आणि खळ्यातील जोंधळा गाढवांनी बराचसा खाल्ला. मालक हा महाराजांचा भक्त आणि नोकर हा मालकाचा भक्त. भक्ताचा भक्त म्हणून महाराजांना दोघांसाठीही लीला करावी लागली. महाराजांनी खळ्यात तिमाजीला सजग केले. तिमाजी सकाळी मालकांना नुकसान झाल्याचे सांगायला गेला तर मालक शेगावी दर्शनासाठी निघाले. तिमाजी प्रामाणिक होता म्हणून त्याला चूक कबूल करणे साधले. महाराजांनी मोरोपंतांना सकारात्मक विचार करण्यास सांगितले. आपल्या कल्याणातच इतरांचे आणि इतरांच्या कल्याणातच आपले कल्याण असते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कामातील तन्मयता, भाव, उद्देश, क्रियाशक्ती या सर्व गोष्टी अध्यात्मातील महत्त्वपूर्ण घटक आहेत. एका अंतरीचा संदेश दुसऱ्या अंतरी पोहोचवणे हे या संतांना शक्य होते. गजानन महाराज मठात भोजन करायला बसले तेव्हा माधवनाथांचा शिष्य सदाशिवाला पाहून त्यांना नाथांचे स्मरण झाले. या क्रिया मानसिक पातळीवर घडत असतात. महाराजांनी निरोप दिला, साथी भोजन हुआ, बिडा तुम्हारा यही रहा. भोजन समय स्मरण तीच भेट. शरीर भिन्न पण आत्मा एक. असे अनेक प्रसंग आपल्याला महाराजांच्या जीवनातील अध्यात्माची श्रेष्ठता पटवून देतात. या अध्यात्मनिष्ठेवर डॉक्टर सुधा पेशकर यांनी त्यांच्या गजानन महाराजांवरील पुस्तकात सुंदर विचार मांडले आहेत. अशा सर्व विचारातूनच आपल्याला गजानन महाराजांचा अध्यात्मवाद दिसून येतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.